तर आताची सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने न्यूज बुलेटिन सुरुवात करणार आहोत। तुकाराम मुंढेंबाबत मुख्यमंत्र्यांनी पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे। लोकप्रतिनिधींचा आदर करायलाच हवा। मुख्यमंत्र्यांनी तुकाराम मुंढेंना समज दिलेली आहे। नवी मुंबईचे महापालिका आयुक्त आहेत तुकाराम मुंढे, मात्र त्यांना समज देतानाच भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणाऱ्याला टार्गेट करणं ही योग्य नाही असं देखील वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुकाराम मुंढेंच्या या संपूर्ण वादाबाबत आपलं मौन सोडलंय। मुंढेंबाबत सरकार योग्य तो निर्णय लवकरच घेईल। प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलंय। पहिलं वक्तव्य मुख्यमंत्र्यांचं तुकाराम मुंढे यांच्या वादावर आपल्याला पाहायला मिळतं। एक महत्त्वाची आणि मोठी बातमी म्हणावी लागेल। तुकाराम मुंढे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आहेत। त्यांच्या विरोधात नगरसेवकांनी आणि भ्रष्ट राजकारण्यांनी अविश्वासाचा प्रस्ताव मंजूर केला। मात्र आता चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात आहे। मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये एक महत्त्वाचं आणि मोठं वक्तव्य केलंय, ते म्हणजे तुकाराम मुंढे यांना लोकप्रतिनिधींचा आदर राखा अशी समज दिलेली आहे। तर दुसरीकडे भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणाऱ्या अधिकाऱ्याला टार्गेट करणं योग्य नाही असं म्हणत नाव न घेता शिवसेनेच्या नेत्यांवर देखील चांगलीच टीका केली आहे। आपला प्रतिनिधी तुषार रूपनवर आपल्यासोबत आहे। तुषार, पहिलंच मुख्यमंत्र्यांचं तुकाराम मुंढे यांच्या या वादाबाबत एक महत्त्वाचं वक्तव्य पाहायला मिळतंय। मयंक, आपण जर पाहिलं असेल तर मुख्यमंत्र्यांनी अखेर मौन सोडलं आहे। प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की तुकाराम मुंढेंनी लोकप्रतिनिधींचा मान राखायलाच हवा, कारण की लोकप्रतिनिधी हे जनतेतून निवडून येत असतात, त्यामुळे लोकशाहीलाच प्राधान्य दिलं पाहिजे। परंतु त्याचबरोबर त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रामाणिकपणे भ्रष्टाचाराच्या विरोधात एखादा अधिकारी जर काम करत असेल तर त्याला आमचा पाठिंबा आहे। तर या प्रकारे त्यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत की त्या ठिकाणी शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या सर्वांनी तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठराव आणला होता आणि 104 मतांनी तो ठराव मंजूर देखील झाला होता। परंतु त्या ठिकाणी हा आता चेंडू आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात आहे की त्या ठिकाणी मुख्यमंत्री नेमकी काय भूमिका घेणार। परंतु मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये असं स्पष्ट केलेलं आहे की त्यांनी तुकाराम मुंढेंना सुद्धा सुनावलेले आहेत की या ठिकाणी आता तुकाराम मुंढेंनी लोकप्रतिनिधींचा आदर राखायला हवा। परंतु त्याचबरोबर एखादा प्रामाणिक जर अधिकारी भ्रष्टाचाराच्या विरोधात काम करत असेल तर त्याला आमचा पाठिंबा असेल। त्यामुळे त्यांनी विरोधकांना सुनावले या ठिकाणी आपल्याला माहिती मिळते। मयांक, बरोबर आहे, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना तर सुनावलेलं आहेच, मात्र तुकाराम मुंढेंना देखील समज दिली। धन्यवाद तुषार, दिलेल्या माहितीबद्दल। एक महत्त्वाची आणि मोठी बातमी याला म्हणावी लागेल, कारण तुकाराम मुंढे यांच्या बाबत मुख्यमंत्री काय निर्णय घेणार आहे याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। मात्र मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये आपलं या भूमिका स्पष्ट केलेली आहे। तुकाराम मुंढे यांनी लोकप्रतिनिधींचा आदर करायलाच हवा, जी लोकप्रतिनिधींची स्थानिक नवी मुंबईच्या तक्रार होती। मात्र असं करत असताना एखादा अधिकारी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत असेल तर त्याला टार्गेट करणंही योग्य नाही असं म्हणत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपल्या मित्रपक्षासह विरोधकांना देखील प्रत्युत्तर दिलेलं आहे। त्यांना देखील चांगलीच समज दिली आहे।